प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणास सलाम. मला असं वाटतं की कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, कारण मी रात्री माझ्या टेबलवरती बसून, माझ्या खुर्चीवरती बसून, अभ्यासाच्या ठिकाणी बसून हा व्हिडिओ करत आहे. खूप महत्त्वाचं आहे. देवाचं वचन, आजचं वचन आपल्याला असं म्हणतो, स्तोत्रसंहिता 51 अध्याय 12 आणि 13 वचन, तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. वा, प्रेज द लॉर्ड. या वचनाबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. या ठिकाणी स्पष्टरित्या सांगण्यात आलेलं आहे की दावीद राजा या ठिकाणी म्हणतो की तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. प्रियजनानो, मला या ठिकाणी आपण जे उद्धार पावलेले लोक आहोत, आपण जे देवासंगती चालणारे लोक आहोत, देवानं आमचा उद्धार केलेला आहे, त्याचं रक्त सांडून आपला उद्धार केलेला आहे. काय त्या उद्धाराचा आनंद आमच्या चेहऱ्यावर रोज लोकांना दिसतो का, आढळतो का, की खरंच माझा उद्धार झालेला आहे असं जीवन आपण जगतो का, हा आनंद आमच्या चेहऱ्यावर असतो का, हे तपासणं प्रत्येक ख्रिस्ती माणसाचं कर्तव्य आहे. नंबर 2 पॉईंट या ठिकाणी मला पाहावयास मिळतो, आणि तो म्हणजे पवित्र आत्म्याने आपल्याला त्या आनंदात सावरून धरण्याची अपेक्षा आपण देवाकडे केलेली आहे का. प्रश्न नंबर 2 आहे की जो आनंद मला उद्धाराचा प्राप्त झालेला आहे, तो आनंद, त्या आनंदामध्ये सदैव मला टिकून राहण्यासाठी देवाजवळ पवित्र आत्म्यानं मला त्यासाठी सहाय्य करावं म्हणून देवाजवळ आम्ही प्रार्थना केलेली आहे का. पवित्र आत्म्याजवळ देवाजवळ रोज पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा की जो उद्धार माझा झालेला आहे, त्या उद्धारामध्ये मला त्या पवित्र आत्म्यानं सावरून धरलं पाहिजे, मला कोणतीही बाधा आली नाही पाहिजे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की ज्यावेळेस या 2 गोष्टी होतात, आपल्याकडून या 2 गोष्टी ज्यावेळेस होतात, त्यावेळेस आपण इतर जे अपराधी लोक आहेत, इतर जे पापी लोक आहेत, जे देवापासून दुरावलेले लोक आहेत, जे देवाला ओळखत नाहीत आणि ते पापामध्ये जगत आहेत, पापापासून ते लांब होऊ शकत नाही, अशा पातकी लोकांना आपण देवाकडे वळवण्यासाठी सक्षम किंवा यशस्वी होतो. ज्यावेळेस आमच्याकडे या 2 गोष्टी मी आत्ताच सांगितलेल्या असतात, आम्ही उद्धाराचा आनंद आमच्या जीवनात रोज दिसत असला तर, आणि माझ्या मी पावलेल्या उद्धारामध्ये टिकून राहण्यासाठी देवाजवळ पवित्र आत्म्याचं सहाय्य ज्यावेळेस मागतो, त्यावेळेस या 2 गोष्टी आपल्याला सक्षम करतात आपण इतर पाप्यांना देवाकडे आणण्यासाठी. तर कृपा करून आपण या 2 गोष्टीसाठी देवाजवळ प्रार्थना करूया, देवाचं गौरव करूया आणि पातक्यांना देवाचा मार्ग दाखवूया. यामध्ये आपण देवाला जे यज्ञ आहे ते अर्पण करत आहोत किंवा आपलं समर्पण करत आहोत.